नमस्कार विद्यार्थी. नमस्कार विद्यार्थी. आपण आपल्या मागील पाठात शब्दांच्या जातीमध्ये शब्दांचे 8 जाती हे ढोबळमानाने अभ्यास आहे. त्या शब्दांच्या 8 जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोग्य, व्यक्तियोग्य आणि केवलयोग्य हे वेगवेगळे अध्याय आणि शब्दांच्या जाती अभ्यास केलेला आहे. शब्दांची जाती म्हणजे ज्या प्रकारे एखादा शब्द वाक्यात त्यांचे कार्य करतो त्या कार्यावरून शब्दाची जाती ठरली. तर आपण मागच्या पाठात नाम आणि सर्वनाम हे अभ्यासलेले आहे. आपण आजच्या पाठात विशेषण आणि विशेषणाचे प्रकार अभ्यासू. ढोबळमानाने विशेषण म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला चांगल्या प्रकारे कशा प्रकारे एक्सप्रेस करता येते त्याला म्हणजे विशेषण म्हणतात. तर आपण छोट्याशा पीपीटी माध्यमाने विशेषण आणि विशेषणाचे प्रकार अभ्यासाचा प्रयत्न करू. विशेषणाची परिभाषा. विशेषणाची परिभाषा म्हणजे काय? तर एखाद्या नामाला विशेषणाची परिभाषा म्हणजे काय? विशेषण हे नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देऊन त्यांचे वर्णन करते, जसे की गुणधर्म, वैशिष्ट्य आणि संख्या. विशेषणाची परिभाषा आपल्याला अशा प्रकारे संकल्पना स्पष्ट करता येते की विशेषण हे एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला त्याची अधिक माहिती देऊन त्याची गुण वैशिष्ट्ये मर्यादित केले जाते, त्यालाच विशेषण असे म्हणतात. जसे की गुणधर्म, वैशिष्ट्य आणि संख्या. एखादी वस्तू आहे त्या वस्तूची अधिक माहिती कशी दिली जाते. जसं की फूल आहे. फूल हे सामान्य नाम झालं. फूल हा गुलाबाचा फूल, गुलाब हा त्याचा विशेषण झाला आणि फूल हे सामान्य नाम झाले. तर गुलाबाचा हा त्याचा विशेषण झाला. तशाच प्रकारे एखाद्या पंखा, फिरणारा पंखा किंवा स्तब्ध पंखा, यामध्ये फिरणारा हा शब्द त्या पंखाचा विशेषण झाला. अशा प्रकारे एखाद्या नामाची विशेष माहिती देऊन त्या नामाची व्याप्ती मर्यादित करते, त्याला विशेषण असे म्हणतात. विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे एक प्रकारचे शब्द जे संज्ञा किंवा सर्वनामाचे गुणधर्म, अवस्था किंवा संख्या दर्शवते. हे वाक्यात रंग, आकार किंवा प्रमाण यांचा समावेश होतो. विशेषणाच्या शब्दामध्ये रंग, आकार, प्रकार यांचा समावेश होतो. विशेषणाचे प्रकार. अभ्यासक्रमात विशेषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या विशेषणाच्या प्रकारामध्ये गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे वेगवेगळे प्रकार आपल्याला अभ्यासता येतात. गुण विशेषण. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत: गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. ढोबळमानाने आपण सांगतो गुण विशेषण म्हणजे काय? गुण विशेषण म्हणजे एखाद्या नामाचे किंवा एखाद्या व्यक्तीचे गुण सांगतात, त्याला गुण विशेषण असे म्हणतात. आणि सार्वनामिक विशेषण म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू त्याला सर्वनामिक रूपाने प्रस्तुत करतो, त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. तर संख्या विशेषण म्हणजे नाम किंवा एखादी वस्तू संख्येमध्ये मोजता येते, जसे की आवर्तीवाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, असे वेगवेगळ्या प्रकारे संख्या विशेषण स्पष्ट करता येते. पुढे पाहूया आपण विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे महत्त्वपूर्ण वर्गीकरणामध्ये 3 वर्गीकरण महत्त्वाचे आहेत. त्या म्हणजे पहिला म्हणजे गुणवाचक विशेषण. गुणवाचक विशेषण म्हणजे व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टीच्या गुणधर्माचे वर्णन करणारे विशेषण हे विशेषण आहे. त्यामध्ये विशेषणाचे रंग, आकार, गुण आणि इतर विशेषणाची माहिती दिली जाते. जसं की एखादी खुर्ची आहे, त्या खुर्चीचा आकार, त्या खुर्चीचा रंग हे त्या खुर्चीचे झाले विशेषण. एखादा फळ आहे, त्या फळाचा कलर, रंग, त्याच्यामध्ये असलेले गुण, जसे की एखादा फळ आहे आंबट आहे चवीला किंवा गोड आहे, हे त्या फळामध्ये झालेले विशेषण. आपण उदाहरणावरून पाहूया. एखादा विद्यार्थी, वर्गातील एखादा विद्यार्थी हुशार आहे, तर हा शब्द त्या विद्यार्थ्याची गुण विशेष दाखवतो किंवा त्याची वैशिष्ट्य दाखवतो. तर हा शब्द झाला त्याचा विशेषण. समोरचा प्रकार पाहूया आपण संख्या विशेषण. संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण म्हणजे संख्याच्या आधारे व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टींची गणना करणारे. विशेषतः विशेषणे 1, 2, 3, प्रथम, द्वितीय, लास्ट असे विविध प्रकारचे शब्द असतात जे संख्या विशेषण त्याच्यातून सांगता येते. जसे एखादी वर्गामध्ये स्पर्धा केली जाते, त्या स्पर्धेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा क्रमांक येत असतो, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तर हा झाला त्याचा विशेषण. वाक्य म्हणत असताना आपण म्हणतो एखाद्या विद्यार्थ्याचे प्रथम क्रमांक आला. प्रथम हा त्या विद्यार्थ्याचे गुणविशेष दर्शवते
तर तो झाला त्या विद्यार्थ्याचा विशेषण म्हणजे प्रथम. समोरचा प्रकार पाहूया आपण. सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामाच्या आधारावर विशेषण. हे विशेषण कोणत्याही गोष्टीविषयी जसे की कोणता, कुणाला किंवा कोणते याबद्दल माहिती देते. या प्रकारामध्ये एखाद्या सर्वनामाबद्दल प्रश्नार्थक मार्गाने विशेषण स्पष्ट करतात. जसे की कोणते, किती, एखाद्या गोष्टीविषयी जसे कोणता, कोणती, ह्या वेगवेगळ्या शब्दांमार्फत आपण सार्वनामिक विशेषण स्पष्ट करता येते. समोरचा प्रकार हे आपण सर्वनामाचे मुख्य 3 प्रकार पाहिलो. त्यामध्ये गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण अभ्यास. ह्या प्रकारांचा अभ्यास आपण व्याकरणामध्ये तिसरी शब्दांची जात म्हणजे विशेषण हे अभ्यास. विशेषण हे शब्दाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची असणारी शब्दांची जात आहे. शब्दांच्या जाती एकूण 8 शब्दांच्या जातीमध्ये विशेषण हे 34 शब्दांची जात आहे. विशेषणाचे महत्त्व आपल्या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. जसे की वर्गात किंवा शाळेत एखादा कार्यक्रम रंगला, त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे काही शब्दांनी काही विशेष माहिती दिली जाते. जसे की हुशार विद्यार्थी आहे, प्रथम आलेला क्रमांक आहे, किंवा उंच विद्यार्थी आहे, काळा, गोरा, सवर्ण किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य दाखवून जातो. त्याला गुण विशेषण असे म्हणतात. गुण विशेषणानंतर संख्या विशेषण. संख्या विशेषण हे एखाद्या व्यक्तीची, वस्तूची गणना केली जाते. यामध्ये गणनामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. जसे की क्रमवाचक विशेषण, आवर्तीवाचक विशेषण. क्रमवाचक विशेषणामध्ये संख्याचा क्रम येतो. त्यामध्ये 1, 2, 3 हे झाले विविध क्रम. ह्या विविध क्रमांनाच आपण विशेषण असे म्हणतो. जसे की अभ्यासक्रमामध्ये सांगितले जाते 8वीचा वर्ग. वर्ग हा सामान्य नाम झाला तर 8वीचा हा 8वी त्याला लागलेला एक विशेषण आहे आणि तो विशेषणाचं रूप दाखवतो. त्यानंतर सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषणामध्ये विविध प्रकारे एखाद्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे प्रस्तुत केले जाते. जसे की या शब्दामार्फत कोणत्याही गोष्टीविषयी कोणता, कोणती किंवा कोणते ह्या विविध शब्दांमार्फत शब्दांचे विशेषण दाखवले जाते. त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आपण आतापर्यंतच्या वेळेमध्ये तासेमध्ये विशेषणाची व्याख्या पाहिली, विशेषणाचे वेगवेगळे प्रकार पाहिले. त्या विशेषणाच्या प्रकारामध्ये सार्वनामिक विशेषण, गुण विशेषण आणि संख्या विशेषण हे पाहिले. त्यानंतर आपण आता विशेषणाचे वाक्यरचनामध्ये काय महत्त्व आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे अभ्यास. विशेषण वाक्यरचनेमध्ये एक विशिष्ट असा कल आला पाहिजे. त्या वाक्याला विशिष्ट असा महत्त्व प्राप्त झाला पाहिजे. तो वाक्यातील विशेषणामुळे प्राप्त होतो. जसा की आपण एखाद्या विद्यार्थ्याची उपस्थिती सांगत असताना असं सांगतो की विद्यार्थी उपस्थित आहे. हा एक साधारण वाक्य झाला आणि त्या विद्यार्थ्याची एखादी विशेष माहिती देऊन जाणारा शब्द आपण त्या वाक्याबद्दल अधिक स्पष्टता आणते. जसे की त्या विद्यार्थ्याचे नाव. विद्यार्थ्याचे नाव मुकेश विद्यार्थी वर्गात उपस्थित आहे. तो विद्यार्थी कोणता आहे आपल्या त्या नावावरून समजून येते. इथे हा नाव इथं विशेषणाचे काम करून त्या विद्यार्थ्याबद्दल अधिक माहिती जाणून देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे हा झाला इथलचा विशेषण. आणि याचे वाक्यातील महत्त्व, वाक्यातील आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व. वाक्यरचना म्हणजे शब्दांचे योग्य संयोजन. या योग्य संयोजनामध्ये वाक्यातील विविध प्रकारांमध्ये स्पष्ट करत असताना विशेषण हे वेगळ्या प्रकारे सांगितले जातात. विशेषणाचे वर्गीकरणामध्ये 3 मुख्य विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि गुण विशेषण. या गुण विशेषणामध्ये आपण पाहिले त्या एखाद्या वस्तूची किंवा नामाची रंग, आकार, उंची, इतर विविध बाबी जे त्या एखाद्या व्यक्तीचे किंवा नामाचे इतर विशेष माहिती देते. त्या म्हणजेच रंग विशेषण झालं. आणि यानंतर पाहिलो आपण संख्या विशेषण. संख्या विशेषणामध्ये क्रम, आवर्तीवाचक आणि पुन्हा येणारे, जसे की पुन्हा येणारे शब्द, आवर्ती, पुन्हा हे शब्द त्या शब्दाची
एखाद्या नामाची विशेष माहिती देऊन जातात. जसे की पुन्हा पुन्हा येणारे शब्द, पुन्हा पुन्हा किंवा पुनर्निर्मितीकरण हे या शब्दामधील विशेषणाचे दाखवतात. याच्यानंतर सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषणामध्ये सार्वनामिक विशेषण हे सर्वनामाच्या आधारे मांडता येतात. सर्वनाम म्हणजेच मी, तू, हा, जो, तो हे विविध सर्वनाम झाले. ह्या विविध सर्वनामांना आपण वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे दर्शवतो, ते म्हणजेच विशेषणाच्या माध्यमाने. ते शब्द म्हणजेच कोणता, कोणती आणि कोणते हे विविध असे शब्द झाले ज्यामधून आपण विशेषण स्पष्ट करतो आणि त्यानुसार आपण सार्वनामिक विशेषण हे अभ्यासतो. तर अशा प्रकारे आपण आज विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाची व्याख्या पाहून विशेषणाचे विविध प्रकार पाहिले. त्या विशेषणाच्या विविध प्रकारामध्ये सार्वनामिक विशेषण, संख्या विशेषण आणि गुण विशेषण या 3 प्रकारचे मुख्य विशेषण आपण अभ्यासलो आहोत.